सर्वांना नमस्कार. बिल्डॉथॉन 2025-26 अंतर्गत प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये आम्ही हसूर हायस्कूल हसूर दुमालच्या विद्यार्थिनी तेजस पाटील, सृष्टी लाहेकर, कल्याणी भोयटे, ऐश्वर्या पाटील, संबोधी कांबळे आम्ही जो प्रोजेक्ट अपलोड करू इच्छितो तो आहे वोकल फॉर लोकल मधील हेल्थ अँड वेलनेस या संकल्पनेअंतर्गत आम्ही जी प्रोजेक्टसाठी संकल्पना विचारात घेतली आहे ती आहे मानवी आरोग्यातील मानवी इंद्रिय संस्थेमध्ये पंच ज्ञानेंद्रियांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे कान. कान व कानाचे आरोग्य या संदर्भाने इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ्यपुस्तकामध्ये एक पाठ ही आम्हाला अभ्यासासाठी आहे, ज्यामध्ये कान व कानाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासाला देण्यात आल्या आहेत. मानवी कानामध्ये कीटकांच्या प्रादुर्भावाची कारणे, परिणाम व उपाययोजना यांचा संशोधात्मक अभ्यास करणे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारची कार्य करत असतो. हे करताना आपल्याला दुसऱ्या भावना समजून घेण्यासाठी तसेच आपले विचार व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अवयव काम करत असतो. तो म्हणजे श्रवणाशी संबंधित असलेल्या कृतीमधील एक मुख्य अवयव कान. कान व अवयवामुळेच आपण व्यवस्थित ऐकू शकतो. यातून आपले दैनंदिन जीवन सुखी व संपन्न होत असते. पण जर आपण ऐकू शकलो नाही तर विविध प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्या कानाच्या क्षमता कमकुवत झाल्या किंवा पूर्णपणे बहिरेपणा येण्यामागे विविध कारणे आहेत. एक मुख्य कारण म्हणजे रात्रीच्या वेळी आपण झोपल्यानंतर किंवा गाडीवरून वगैरे प्रवास करताना आपल्या कानामध्ये सहजरित्या कीटक कानात जातात. त्यामुळे आपली एकाग्रता नष्ट होते. आपल्याला वेदना होऊन ते अवयव पूर्णपणे निकामी होणे किंवा इतरही गंभीर परिणाम होऊ शकतात. कानासारख्यातून एखादा कीटक आपल्या शरीराच्या आतमध्ये गेल्यावर तो आपल्या कानाचा पडद्याला इजा पोहोचवू शकतो किंवा कानातील इतर अवयवांना इजा पोहोचायला जाऊ शकतो. प्रसंगी एकाग्रता नष्ट होणे, प्रचंड वेदना होणे, गाडी चालवताना अशा घटना घडल्यावर तर अपघात होणे, जीवित वित्तहानी होणे अशा घटना आपल्या बाबतीत घडू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपण कानावरती छानशी बनवलेली इयर कॅप परिधान करू शकतो, ज्यामुळे आपल्या कानामध्ये किंवा दिवसाही प्रवास करत्यावेळी एखादा कीटक आत जाऊ शकणार नाही आणि आपले मानवी कानाचे आरोग्य चांगले राहील. या समस्येमध्ये प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक स्तरातील राहणारी व्यक्ती, प्रत्येक ठिकाणी राहणारी व्यक्ती अंतर्भूत आहे. त्यामुळे गाव, खेडी, शहर व सर्व देशांमधील सर्व व्यक्तींसाठी भेडसावणारा हा प्रश्न आहे. इयर कॅप बनवणे हा आमचा प्रोजेक्टचा भाग असून इयर कॅप बनवण्यासाठी आपण मच्छरदाणीचे कापड, इलेस्टिक पट्टी, इतर विविध साधनांचा उपयोग करून सुंदरसा इयर कॅप बनवू शकतो. यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होऊ शकतात व याचा उपयोग सर्व स्तरातील गाव, खेडी, शहर तसेच लहान मुले, युवक, प्रौढ व्यक्ती, स्त्रिया, वृद्ध व्यक्ती सर्व वयोगटातील लोकांना याचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. आपण आमचा प्रोजेक्ट समजावून घेतला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.